खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत मिरची भजी। अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राइब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा। तर मिरची भजी बनवण्यासाठी आपण मोठी मिरची लांबडी घेतली आहे, स्वच्छ धुवून आणि मधून चिरून। तर यामध्ये आता आपण मीठ भरू। तर थोडं थोडं मीठ घालायचं म्हणजे खूप टेस्टी मिरची भजी लागतात। आता मस्तपैकी आपलं मीठ भरून झालंय। तर बॅटर करायला घेऊ। 5 ते 6 चमचे आपण हरभरा डाळीचं पीठ घेतलंय, म्हणजे बेसन पीठ घरीच दळलेल्या डाळीचं। त्यामध्ये आपण 1 चमचा तांदळाचं पीठ घालू, म्हणजे कुरकुरीत भजी होतात। 1/2 चमचा ओवा, मस्त चोळून घालायचा ओवा, म्हणजे खमंग भजी लागतात। आता 1/2 चमचा आपण लाल तिखटही घालू थोडंसं, आणि 1/2 चमचा धण्याची पावडर घालू, थोडीशी हळद आणि अगदी थोडासा खायचा सोडा घालूया। चवीपुरतं मीठ घालू। मीठ आपण अगोदरही मिरचीमध्ये घातले म्हणून बेतानेच सगळं मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ कालवून घेऊ मस्तपैकी। सगळ्या गाठी मोडून घ्यायच्यात, मस्त असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला पीठ। बघा अशा प्रकारे आपण सगळ्या गाठी मोडून घेतल्यात। तर आता आपण 1-2 मिरच्या आहे ना तळून बघूया आपलं पीठ बरोबर झालंय की नाही हे पाहण्यासाठी। मस्त अशी पिठामध्ये बुडवून मिरची, तेलही छान गरम झाले, तेलामध्ये सोडू। मोठ्या मिरच्या आहेत म्हणून 2-2च आपण मिरच्या ह्या तेलामध्ये सोडून पाहूया। 1-2 मिनिटांनी मस्त कडक होतात बरं का। तांदळाच्या पिठामुळे ना मस्त कडक होते भजी, मिरची भजी खमंग लागते, झटकीपट होते। नक्कीच करून बघा ही रेसिपी। तर असं हे आपण मिरच्या आपल्याला थोड्याशा ना पातळ झाल्यासारखं वाटतंय पीठ, आपलं बॅटर थोडंसं पातळ झाल्यासारखं वाटतंय। मिरच्या छान तळून झाल्यात, काढून घेऊ। तर आता दुसऱ्या मिरच्या घालताना आपण आपल्या त्या बॅटरमध्ये ना तांदळाचं थोडंसं पीठ घालू आणि परत कालवून घेऊ। मिरची बुडवून तेलामध्ये सोडू। तर बघा आता थोडीशी घट्ट वाटते की नाही, छान दिसते आता मिरची, मस्त पीठ लागलंय चांगलं, म्हणजे आपलं बॅटर आता बरोबर झालंय। तर आता ही मिरची भजी आपण छानपैकी उलटून पालटून तळून घेऊ। मस्त खरपूस अशा ह्या मिरच्या तळून घ्यायच्या, मस्त खमंग लागतात। तळून झाल्यात आता काढून घेऊ। तेल छान नितळून घ्यायचं बरं का। आणि अशाच प्रकारे आपण आता सगळ्या मिरच्या तळून घेऊ। मस्त अशी खमंग मिरची भजी झटकीपट होते, नक्कीच करून बघा। तर आता आपल्या सगळ्या मिरच्या तळून झाल्यात। तर ह्या अगोदरच्या 2 मिरच्या बघा थोड्याशा पातळ वाटतंय ना, असं बेसन पीठ थोडंसं पातळ लागलंय असं वाटतंय। आणि ह्या नंतरच्या मी थोडंसं तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये वाढवून कालवून ह्या मिरच्या तळल्या। तर असं करू शकतो आपण, कमी झालं पातळ झालं पीठ तर तांदळाचं किंवा डाळीचं पीठ घालून परत आपण पीठ आपलं असं कालवून मिरच्या करू शकतो, कुठलीही भजी। तर आता अशा प्रकारे आपल्या ह्या मिरची भजी झालेल्या आहेत आणि खाण्यासाठी तयार आहेत। तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।